नमस्कार, इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत। आज आपल्या भेटीला लातूरातील मधुमेह तज्ज्ञ व MIMSR मेडिकल कॉलेजमधले प्राध्यापक डॉक्टर अभिजित मुगळीकर येत आहेत। हे गेल्या 14 वर्षापासून लातूर शहरामध्ये मधुमेह एकूण त्यापासूनचे कारणं काय आहेत ह्या सगळ्या विषयामधले अतिशय ज्येष्ठ अभ्यासक आहेत आणि ते रुग्णांना सेवाही देतात। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि मधुमेहाविषयी आपली उत्सुकता जी आहे ना ती फार न ताणता त्यांच्याकडनं ह्या सर्व विषयामध्ये चर्चा करून समजून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। आपल्याकडे मधुमेह हा आजार आता भरपूर वाढला आहे, खास करून भारतामध्ये। हा आजार म्हणजे अशाच झाला आहे का पूर्वी होता, म्हणजे जुन्या काळामध्ये होता का, आणि त्याचं वाढण्याची कारणं काय आहेत? नमस्कार, मी डॉक्टर अभिजित मुगळीकर। सर्वप्रथम नननकर सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी इंद्रधनुष्य या माध्यमातून विविध चर्चासत्र किंवा विविध व्याख्यानं किंवा विविध मुलाखती ह्या ऑर्गनाईज केल्या आहेत त्याबद्दल। सर, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की मधुमेह हा खरंच आत्ता एवढा वाढला आहे का पूर्वीपासूनच आहे, तर साधारणपणे आयुर्वेदात सुद्धा याचा उल्लेख आहे। चरक संहितेमध्ये सुद्धा चरकने असं लिहून ठेवलेलं आहे की मधुमेहाचे काही लक्षणे त्यांना दिसली आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी नाव हे मधुमेह ठेवलं होतं, कारण त्यावेळेस त्यांना लक्षणं दिसताना असं दिसलं की लघवीमध्ये एक साखरेसारखा गोड पदार्थ हा स्त्रवला जातो आणि त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं रुग्णांचं, आणि मग बरेचसे असे लक्षणं लिहून ठेवल्यानंतर त्यांनी त्याचं नाव हे मधुमेह याचं ठेवलं। तर आयुर्वेदापासून म्हणजे अगदी प्राचीन काळापासूनच हा मधुमेह रुग्ण हे सापडले जातात। आयुर्वेदात सुद्धा त्याचा उल्लेख आहे, पण अगदी अशातच त्याचं वाढण्याचं कारण म्हणजे जीवनशैली बदल। जी जीवनशैली बदल झालेली आहे किंवा शहरीकरण जे झालेलं आहे त्यामुळे हे मधुमेहाचं प्रमाण हे थोडक्यात वाढलेलं आहे। सर, मधुमेह 2 प्रकारचे सांगितले जातात, ए टाईप आणि बी टाईप। हे काय असते टाईप म्हणजे? बरोबर आहे, मधुमेहाचे हे प्रकार मुख्यत्वे करून 2। पूर्वी त्याला इन्सुलिन डिपेंडंट आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट म्हणजे इन्सुलिनवर अवलंबून असणारा किंवा इन्सुलिनवर अवलंबून नसणारा असं केलं जायचं, पण सध्याचं वर्गीकरण जे करतात ते टाईप ए आणि बी असं न करता टाईप 1 आणि टाईप 2 असं केलं जातं। टाईप 1 ज्यामध्ये की इन्सुलिनची गरज पडते, इन्सुलिन हेच औषध असतं, आणि टाईप 2 ज्यामध्ये की वयस्कर लोकांना होतो, बऱ्याचशा लहान मुलांनाही सुद्धा होतो, पण त्या प्रकारामध्ये इन्सुलिन न घेता सुद्धा औषध गोळ्याने सुद्धा आपण मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो। आणि तिसऱ्या प्रकारचा मधुमेह म्हणजे गरोदर स्त्रियांना होणारा मधुमेह। तर गरोदर स्त्रियांना होणारा गरोदरपणी होणारा मधुमेह हा एक तिसऱ्या प्रकारचा मधुमेह आहे, ज्यामध्ये की सुद्धा इन्सुलिनची आवश्यकता असते, पण टाईप ए, टाईप 1 आणि टाईप 2 यापासून थोडासा भिन्न प्रकार आहे। सर, हे टाईप 1 जो प्रकार आहे तो खास करून कुठल्या वयोगटात होतो आणि तो त्याच्यावरती काय उपाय आहेत? कारण तो 2 पेक्षा अधिक भीषण आहे, चिंताकारक आहे असं म्हटलं जातं। टाईप 1 जो प्रकार आहे त्याला इन्सुलिन डिपेंडंट असंही म्हटलं जातं। साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो, पण बऱ्याचशा वयस्कर लोकांमध्ये सुद्धा आढळतो, आणि त्याचं जे मेन कारण आहे त्याचं मेन कारण म्हणजे पॅनक्रियास किंवा स्वादुपिंड जी आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहे त्याच्यामधून इन्सुलिनचा स्त्राव होत नाही। इन्सुलिन हे संप्रेरक शरीरामध्ये सोडलं जात नाही आणि त्यामुळेच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं। तर ह्या लहान मुलांमध्ये सुद्धा आढळतो आणि बऱ्याचशा वयस्कर लोकांमध्ये सुद्धा आढळतो, जिथं की इन्सुलिनची गरजच आहे। म्हणजे इन्सुलिन जर घेतलं गेलं नाही तर कदाचित रुग्ण दगावू शकत असेल। पण याची कारणं काय आहेत? का असं हे कशामुळे होतं? टाईप 1चं एक्झॅक्ट कारण असं माहीत नाही, पण बऱ्याच वेळेस असं समजलं जातं की बीटा सेल्स म्हणजे ज्या स्वादुपिंडामधल्या सेल्स आहेत त्याचे पूर्णपणे उच्चाटन झाल्यामुळं किंवा त्याच्यावर दुष्परिणाम झाल्यामुळे ते इन्सुलिनचा स्त्राव करू शकत नाहीत, संप्रेरकाचा स्त्राव करू शकत नाही। आणि हे कारण म्हणजे साधारणपणे लहानपणामध्ये व्हायरल इन्फेक्शन जर झालेलं असेल तर त्या व्हायरलच्या अँटीजन आणि बीटा सेल्स या दोन्हीला सुद्धा प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज त्या मुलाच्या किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात तयार होतात, आणि त्या अँटीबॉडीज ह्या बीटा सेल्स पूर्ण डिस्ट्रॉय करतात, पूर्ण नष्ट करतात। आणि बीटा सेल्स म्हणजे स्वादुपिंडातील जे सेल्स जे की इन्सुलिन संप्रेरक तयार करतात ते जर पूर्ण नष्ट झाले तर इन्सुलिन तयार होणार नाही आणि इन्सुलिन स्त्रवलं जाणार नाही, आणि इन्सुलिन स्त्रवलं न गेल्यामुळेच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं। नाही, आता काही जण काय ते 1 टाईपला काय म्हणतात की याचं कारण एक तर अनुवंशिक आहे किंवा सिझेरिन झालं बाळंतपणाच्या वेळेला, तर ते पण कारण असं सांगितलं जातं। बरोबर आहे, खरं काय? हा गैरसमज आहे की टाईप 1 मध्ये इन्सुलिनचा स्त्राव होत नाही, आणि इन्सुलिनचा स्त्राव न होण्याचं कारण म्हणजे बीटा सेलचं डिस्ट्रक्शन किंवा बीटा सेलचा क्षय। टाईप 2 तुम्ही जे म्हणालात की अनुवंशिक असण्याचं कारण जे टाईप 2 मध्ये सापडलं जातं, म्हणजे तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला जरी असेल मधुमेह तरी सुद्धा तुम्हाला होण्याची ही शक्यता असते। तो जो मधुमेह आहे तो टाईप 2चा मधुमेह आहे।
टाईप 1मध्ये तुमच्या बीटा सेल्सचं किंवा स्वादुपिंडामधल्या बीटा सेल्सचं पूर्णपणे क्षय झालेला असतो आणि इन्सुलिनचा स्त्राव होत नाही. टाईप 2मध्ये मात्र इन्सुलिनचा स्त्राव होतो, पण व्यवस्थितरित्या ते कार्य करत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. पण आता हे 1 आणि 2 ह्या 2 टाईपमध्ये केवळ हा औषधाने बरा होतो का पुन्हा काही काळानंतर औषध बंद होईल अशी स्थिती येऊ शकते का ह्यात? टाईप 1मध्ये अशी स्थिती येणार नाही. त्याचं कारण असं आहे की टाईप 1मध्ये बीटा सेल्सचं पूर्ण रिस्ट्रिक्शन झालेलं आहे. स्वादुपिंड हे इन्सुलिन स्त्राव करत नाही आणि त्यामुळे बाहेरून इन्सुलिन हे आयुष्यभर घ्यावंच लागतं. पण टाईप 2 जो प्रकार आहे, ज्यामध्ये औषध गोळ्या आणि इन्सुलिन जर गरज पडली तर या दोन्हीचाही वापर केला जातो रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी. मग अशा वेळेस तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं काही रुग्णांमध्ये आपण हे इन्सुलिनचं औषधाची मात्रा कमी करू शकतो, कदाचित बंदही करू शकतो आणि काही रुग्णांमध्ये हे औषध गोळ्या बंदसुद्धा होऊ शकतात. पण त्यासाठी आपल्याला बघायला लागेल की टाईप 2मध्ये त्या पर्टिक्युलर रुग्णाची स्थिती ही मधुमेहाची आहे का मधुमेह पूर्वस्थिती आहे. कारण त्यामध्ये सुद्धा 2 स्थितीचे रुग्ण आढळून येतात. एक आहे मधुमेह झालेला आणि दुसरा आहे मधुमेहाची पूर्वस्थिती असलेला. तर त्यासाठी रक्तातलं साखरेचं प्रमाण जर तुम्ही तपासलं तर तुम्ही वर्गीकरण करू शकता स्वतःचं की तुम्ही मधुमेहाच्या स्थितीत आहात का मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहात. आणि जर मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहात तर तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली बदल आणि काही औषध गोळ्या याने तुमचं ब्लड शुगर किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं जातं आणि काही वेळाने किंवा काही दिवसानंतर हळूहळू तुमची औषधे ही बंदसुद्धा होऊ शकतात. तर सर काय होतं की ह्या समाज माध्यमामध्ये अलीकडे अशा काही माहिती येत असते की तर परवाच एक माहिती अशी आली की मुळात मधुमेह या प्रकारामध्ये त्याची जी एक मानांकनं तुम्ही ठेवलेली आहेत बरं का आंतरराष्ट्रीय, ही मानांकनं चुकीची आहेत आणि फक्त औषधी कंपन्यांचा धंदा व्हावा यासाठी भीती घालून लोकांना हे गोळ्या दिल्या जातात आणि एकदा गोळी घेतली की ती कायमची घ्यावी लागते असं म्हटलं जातं. यात किती तथ्य आहे? बरोबर आहे. तुम्ही समाज माध्यमांचा उच्चार केलात म्हणून मी सांगतो, समाज माध्यमांमधून मिळणारी तुम्हाला इन्फॉर्मेशन असते ती नॉलेज नसते. इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये खूप छोटी थिन लाईन आहे. तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन असून चालत नाही. समाज माध्यमांमध्ये फक्त इन्फॉर्मेशन फिरते आणि तुम्ही जसं सांगितलं की मानांकनं बदलली गेली किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी केलं गेलं आणि त्याच्यामुळे कदाचित मधुमेह वाढला, तर हे पूर्ण चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना किंवा अमेरिकन डायबिटीस असोसिएशन किंवा अगदी आपली भारताचीच म्हटलं तर RSSDI किंवा रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया, या सगळ्यांनी अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की रक्तातलं साखरेचं प्रमाण हे उपाशीपोटी 100पेक्षा जास्त असेल किंवा जेवणानंतर 140पेक्षा जास्त असेल तर ते घातक ठरू शकतं. आणि जर ते 200पेक्षा जास्त असेल जेवणानंतर तर तुम्हाला मधुमेह झालेला आहे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे खूप भयावह आहे. आणि यासाठी म्हणून तुम्ही औषध गोळ्याचं नाही तर तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय करून किंवा तुमची जीवनशैली बदल करून सुद्धा तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण ठेवलं नियंत्रित तर कदाचित तुम्हाला होणारे दुष्परिणाम हे टाळू शकतात. आणि म्हणून ती मानांकनं त्यांनी ठरवून दिलेली आहेत आणि त्या मानांकनाच्या खालीच तुमचे रक्तातलं साखरेचं प्रमाण असणं हे खूप गरजेचं आहे. जीवनशैली बदलायची म्हणजे काय करायला पाहिजे? हां, तर जीवनशैली बदल म्हणजे काय? आता आपण जर रोग बघितले तर 2 प्रकारचे असतात, एक संसर्गजन्य रोग आणि दुसरा असंसर्गजन्य रोग. बरोबर. मधुमेह हा असंसर्गजन्य रोगामध्ये गणला जातो. संसर्गजन्य रोग म्हणजे जसं परवाच आपण कोविडचं थैमान बघितलं तर संसर्गजन्य रोगासाठी लसी आहेत, वॅक्सिन उपलब्ध आहे. पण असंसर्गजन्य रोग जसं की मधुमेह याच्यासाठी वॅक्सिन असं कुठलंही लस नाही. पण त्यासाठी लस जी आहे सगळ्यात चांगली आणि प्रभावी ती आहे जीवनशैली बदलरूपी लस. अच्छा. आणि ही जर जीवनशैली बदलरूपी लस तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्हाला होणारा मधुमेह हा तुम्ही टाळू शकता. पण यामध्ये बऱ्याच जणांचा असा समज आहे की जीवनशैली बदल करायची म्हणजे एक्झॅक्ट करायचं काय? तर जीवनशैली बदल ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याचे 2 अंग आहेत, एक आहे आहार आणि दुसरा आहे विहार किंवा व्यायाम. तुम्ही जर आहार नियंत्रित संतुलित ठेवलात आणि व्यायामाचा अंतर्भाव तुमच्या जर आयुष्यात केलात तर नक्कीच तुम्ही जीवनशैली बदल करू शकता आणि काही प्रमाणात व्यसनं बंद करणे किंवा व्यसनं न करणे या सर्वच गोष्टी जर पाळल्यात तर नक्कीच ही जीवनशैली बदलरूपी लस टोचून घेऊन तुम्ही होणारे असंसर्गजन्य रोग जसं मधुमेह हे टाळू शकता. सर तुम्ही जे एक टाईप सांगितला की गरोदर महिलांमध्ये, तर त्यात काय की गरोदरपणी ते होतो आणि मग पुन्हा बंद होतो का तो कायम राहतो, काय असतं त्यात?
गरोदरपणातील होणारा मधुमेह, ज्याला आम्ही जस्टेशनल डायबिटीस मलायटस असं म्हणतो, म्हणजे त्यांना पूर्वी मधुमेह हा नसतो, पण गरोदरपणामुळे काही हार्मोनल चेंजेसमुळं, आणि तिसरी गोष्ट जसं तुम्हीच सांगितलं की अनुवंशिकता, जर त्या स्त्रीच्या आईवडिलांना किंवा मामाला काकाला वगैरे असेल तर त्यांना त्या गरोदरपणी मधुमेह होण्याची शक्यता असते. आणि तशा मधुमेहामध्ये बाळासाठी आणि स्त्रीसाठी म्हणून सगळ्यात चांगलं औषध हे इन्सुलिन आहे एक. दुसरी गोष्ट की बऱ्याच प्रमाणामध्ये तो मधुमेह हा जातो, म्हणजे गरोदर म्हणजे तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच वेळेस औषध गोळ्या ह्या लागत नाहीत, पण ती एक रिस्क आहे. म्हणजे गरोदरपणात एखाद्या स्त्रीला जर मधुमेह झालेला असेल तर नंतर सुद्धा भविष्यात तिला मधुमेह होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्या जरी इन्सुलिन किंवा औषध गोळ्या ह्या बंद झाल्या तरी त्यांनी रेग्युलर तपासणी करणं खूप गरजेचं आहे, कारण भविष्यामध्ये त्यांना कदाचित मधुमेह होण्याची शक्यता असते. हा एक ट्रिगर आहे, गरोदरपणातला मधुमेह हा एक ट्रिगर आहे. तुमच्या जरी औषध गोळ्या बंद झाल्या, तुमच्या जरी इन्सुलिन बंद झालं तरी सुद्धा तुम्ही आयुष्यभर तपासणी करून घेणं हे गरजेचं आहे, कारण भविष्यात कदाचित तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे. सर आता दुसरं एक कारण काय आहे की आता मधुमेहावरती बघा, जसं आता ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक उपचार आहे, निसर्गोपचार आहे, होमिओपॅथी आहे, आणि प्रत्येकजण वेगवेगळे दावा करतात की आमच्याकडचं असं शास्त्र आहे की तुम्हाला पुन्हा काही करावंच लागणार नाही, हे आमची औषधं घ्या आणि वर्षभरानंतर तुम्ही कायमची मुक्ती मिळवा. अशा जाहिरातबाजी वेगवेगळ्या शास्त्रातली मंडळी करतात, त्यामुळे लोक कन्फ्यूज होतात. काय करायला पाहिजे लोकांनी? बरोबर. तर मधुमेह रुग्णांना मी एवढंच सांगेन की मधुमेहाबद्दल जास्तीत जास्त शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या. त्याचं कारण असं आहे की मी आता जसं सांगितलं की मधुमेहाची स्थिती हे दोन प्रकारची आहे, एक तर मधुमेहाची पूर्वस्थिती आणि मधुमेह झालेला असेल तर. मधुमेहाच्या पूर्वस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना, बऱ्याच रुग्णांना औषध गोळ्या ह्या लागत नाहीत. म्हणून तुम्ही जे म्हणालात की पॅथी कुठलीही असो, पॅथी नॅचरोपॅथी असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, त्याप्रमाणे तुम्ही उपचारही घेऊ शकता. पण औषध गोळ्या बंद ठेवणे किंवा औषध गोळ्या न घेणे हे घातक ठरू शकतं. जर तुम्ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल, जीवनशैली बदल जर केलेली असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा मधुमेह, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकता. पण जर तुम्हाला गरज असेल औषध गोळ्यांची किंवा इन्सुलिनची सुद्धा, आणि तुमच्या डॉक्टरांनी जर सल्ला दिला असेल तर ते घेणं क्रमप्राप्त आहे. जर नाही घेतलं तर होणारे दुष्परिणाम हे तुम्ही टाळू शकत नाही. म्हणून दावा जरी तसा केला गेला असेल की औषध गोळ्या घ्यायची गरज नाही किंवा आमच्या पॅथीने बरं होतं, तरीसुद्धा तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण जाणून घ्या. मधुमेहाबद्दल तुमची शास्त्रोक्त माहिती जास्तीत जास्त घ्या, जेणेकरून तुम्हालाही कळेल की खरंच आपला मधुमेह नियंत्रित आहे किंवा नाही, किंवा भविष्यामध्ये आपल्याला याच्यामुळे होणारे दुष्परिणाम आपण टाळू शकतो किंवा नाही. सर आता दुसरा एक प्रश्न असा की बऱ्याच वेळेला काय की एकतर ग्लुकोमीटर देतात, तुम्ही स्वतः टेस्ट करा, आणि वेगवेगळ्या लॅबमधले वेगवेगळे रिपोर्ट येतात. मग एका डॉक्टरांकडे दाखवलं की जर आपण सेकंड ओपिनियन घेऊ म्हणून दुसरीकडे गेलं तर दुसरीकडचे रिपोर्ट एकदमच वेगळे असतात. असं का होतं, आणि मग अशा वेळेला लोकांनी नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा? अगदी बरोबर. इन्व्हेस्टिगेशन किंवा कुठल्याही तपासण्या करताना तुम्ही लॅब चेंज करायची गरज नाही किंवा डॉक्टर चेंज करायची गरज नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही ज्यावेळी तपासता आणि ज्या पॉईंटला तपासता त्यावेळेसची ती रक्तातलं साखरेचं प्रमाण असतं. बरोबर. मग एखाद्या लॅबमध्ये तुम्ही आज जर तपासलं तर, आणि त्यांनी जर रिडिंग दिली की 200 आहे, आणि दुसऱ्या लॅबमध्ये गेल्यानंतर तुमची जर 150 असेल, तर त्या वेळेसची तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण त्या दिवशीचं हे 150 असतं, आदल्या दिवशीचं 200 असतं. त्यामुळे दोन्ही रिपोर्ट हे बरोबर आहेत. म्हणूनच डॉक्टर जेव्हा सांगतात तुम्हाला त्यावेळेस रॅन्डम ब्लड शुगर चेक करायला कधीच सांगत नाहीत. ते सांगतात की तुम्ही उपाशीपोटी आणि जेवणानंतर 1.5-2 तासानंतर हे जर केलं तरच निदान होतं. जागतिक आरोग्य संघटना किंवा कुठलीही असोसिएशन हेच सांगते की उपाशीपोटी आणि जेवणानंतरचं हे जेव्हा तुम्ही तपासणी कराल त्यानंतरच तुम्ही निदान करू शकता की मधुमेह झालेला आहे किंवा नाही. आणि या उपर सुद्धा अशा काही तपासण्या आहेत की ज्यामुळे तुम्ही मागच्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर सुद्धा तुम्ही तपासलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला जरी असा संशय असेल की आज मी चेक केली होती 200 होती, काल चेक केली होती त्यावेळेस 150 होती, मग खरंच मला मधुमेह आहे किंवा नाही. तर यासाठी म्हणून सुद्धा एक ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c म्हणून एक टेस्ट आहे, जी जर तुम्ही केली तर त्याच्यानं नक्कीच तुम्ही मागच्या 3 महिन्यातलं तुमचं ॲव्हरेज शुगर किती आहे हे कळू शकतं, आणि त्याच्यानं निदान करायला हे सोपं. सर आता एक आणखीन असं म्हटलं जातं की आता एकूण विज्ञान ज्या पद्धतीची प्रगती होती आहे, असं एक नवं तंत्रज्ञान येणार आहे की एक इंजेक्शन तुम्ही जर समजा घेतलं तर तुम्हाला आयुष्यभर डायबेटीसची गोळी घ्यावी लागणार नाही, असं म्हटलं जातं. अशी एकूण संशोधन होतंय म्हणतायत. हे खरं आहे का? तुम्हाला काही याच्याबद्दलची माहिती आहे का? संशोधन हे बऱ्याच प्रकारे होत आहेत आणि बऱ्याच दृष्टीने होत आहेत.
तर तुम्ही सांगितलेले असे बरेचसे आहेत. ते हेच नाही, परवा कदाचित तुम्ही पेपरमध्ये वाचले असेल की IITच्या सायंटिस्टने मधुमेही रुग्णांसाठी एक साखरसुद्धा शोधून काढलेली आहे. होय. म्हणजे त्यांना गोडवा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर अशी संशोधनं खूप होतील, पण सद्य परिस्थितीसाठी काय उपयुक्त आहे आणि सद्य परिस्थितीसाठी सगळ्यात चांगलं कोणतं आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच आपण औषध गोळ्या आणि इन्सुलिन घेणे आणि ह्याबरोबरच वेळच्या वेळेवर तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. कारण मी बऱ्याच वेळेस असं म्हणतो की मी मधुमेह रुग्णापेक्षा हृदयरोग तज्ञ असलो असतो तर खूप चांगलं झालं असतं. त्याचं कारण असं आहे की मधुमेह ही बऱ्याचशा 50% मधुमेह रुग्णांना एकही लक्षण नसतं. बरोबर. म्हणजे आपण लक्षणाची चर्चा केली नाही, पण 50% रुग्णांना 200, 300 किंवा 400 ब्लड शुगर असून सुद्धा एकही लक्षण नसतं. मग त्यांचा गैरसमज असा होतो की मला त्रास काही नाही आहे. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस तपासता त्यावेळेस माझी शुगर 400 येते, पण आज मला त्रास काही नाही आहे. मग मी औषध गोळ्या घ्यायची खरंच गरज आहे का? तर ती गरज याच्यासाठीच आहे की तुम्हाला होणारे दुष्परिणाम हे तुम्ही टाळू शकता. म्हणून शास्त्रोक्त माहिती जास्तीत जास्त घ्या. औषध गोळ्या डॉक्टरांनी दिल्या असल्या तर वेळच्या वेळेवर त्या घ्या. वेळच्या वेळेवर तपासणी करा. कदाचित तुमच्या औषध गोळ्याचा डोस हा कमी होऊ शकतो आणि निरोगी जीवन तुम्ही मधुमेहासह जगू शकता. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार सर. थँक्यू. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.